स्वामी समर्थ सर्वांना. तर मी सोलत आहे लसूण. सकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात आहे आणि मुलांना सुट्टी असते थोडं सगळं काम स्लो चालू आहे दमाने. आता आम्ही करायची वांग्याची भाजी तीळ शेंगदाणे सगळं मिक्स करून मसाल्याचं वांग करायचं आहे भरलेलं. मसाल्याचं जास्तच आवडतं, त्याची फेवरेट आहे मसाल्याची भाजी म्हणून करायची आहे मसाल्याची भाजी. सकाळचं बाकीचं देवपूजा वगैरे चहा वगैरे झालेलं आहे. आता आम्ही कसं आणि सकाळ मुलं काय करतात आता सुट्टी आहेत त्याच्यामुळे सकाळी उठलं की अगोदर ब्रश केला की समोर TV चालू आणि TV बघत चहा वगैरे घ्यायचा. जो चहा 2-3-5 मिनिटात घ्यायचा होता ना, कमीत कमी त्याला 10 मिनिटं तर लावून बघत अरे रोज आवरलं का एवढ्या सुट्ट्या अजून 1 महिना पूर्ण 1.5 महिना पूर्ण जाणार आहे सुट्ट्यांचा. जेवढं एनर्जी 1 वर्षात कमी होत नाही तेवढी 1.5 महिन्यात कमी होती मुलांना अर्धून. TV साठी तर आमच्या घरात रिमोटवरून तर काय म्हणणार, एकाला बघायचं असतं तारक मेहता, एकाला बघायचं असतं मोठू पतलू. त्याच्यासाठी तर कायमच खातं. नाही तर म्हणायचं मग दे मोबाईल खेळू दे गेम. नाही ते आता सगळ्यांच्याच घरी चालू आहे सुट्टी म्हणल्याच्या नंतर सगळ्यांच्या. त्याच्यात आमची बच्चे पार्टी मामाकडे जाणार आहे, त्याची मामा येणार आहेत न्यायला, त्याच्यामुळे खूप खुश आहे जाम. समूह नाही जाणार आता, समूह माझ्याबरोबर येणार आहे. मी नंतर परत 2 दिवसांनी परत मागून जाणार आहे. श्रेयस जाईल त्याला मामासोबत, तेवढं 2-3 दिवस त्याला पण एन्जॉय, नंतर नाही जाता येईल. तो कसं दिवसभर असा राहतो, सगळ्यांकडे राहतो दिवसभर. संध्याकाळी मात्र रात्रीच्या वेळेस त्याला मम्मी पाहिजे, त्याला करमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यालाच नाही तर मला पण करमत नाही 2 असल्यानंतर. असं जरी 5 मिनिटं जरी आता सुट्टी आहे, शाळेत गेल्यावर काही नाही, शाळेचं जर एकदा जातो 10 वाजता शाळेत गेला तर 5लाच घरी येतो, त्यावेळेस मग असं काही नाही वाटत. पण आता कसं सुट्टी आहे त्याच्यामुळे काय माझ्या मध्ये करतो नाही इकडून तिकडून स्ट्रेंच. आता सायकल असल्यामुळं पण उन्हाचं सायकल खेळायला ऊन भरपूर बाहेर आहे त्याच्यामुळे नाही. आणि रोडवरती घर असल्यामुळं काय वाहनं पण चालू राहतात गाडी वगैरे, त्याच्यामुळे लक्ष ठेवावं लागतं मुलांना. कृपया करून उन्हाचं तुम्ही पण बाहेर निघू नका, कारण उन्हाचं तापमान एवढं जास्त आहे का नाही. जर काही महत्त्वाचे कामं असतील तरच गरजेनुसारच बाहेर निघा, ते पण सकाळी 10 ते पर्यंत काम करा. 4-4:30 पर्यंत परत बाहेर निघू नका. आवश्यकता असेल तरच जा, विनाकारण जाऊ नका जास्त. आणि घरात असून तर एवढी तकलीफ होती बाहेर तर, आणि गाडीवर तुम्हीच प्रवास करू नका. जर असेल तर 4च्या नंतर, नाहीतर 10च्या आतमध्ये पाणी पित राहा. असं नाही की ताण लागल्यावरच पाणी प्यायचं, तर पाणी जेवढं पितं तेवढं शरीरासाठी चांगलं. आता माझी समोर तिचं नुसतं असं पोट दुखत होतं, म्हणजे असं मला कसं वाटायचं नॉर्मल दुखत असेल, काय खाण्यात वगैरे केलं असेल, किंवा आता तासाला पण ती सायकलवरती मैत्रिणीसोबत जाते किंवा सायकल चालवण्यावर तिचं पोट वगैरे दुखत असेल म्हणून थोडं दुर्लक्ष केलं. होईल बाबा मी तो कुठं लिंबू पाणी करून दे, मेडिकलमधून गोळी आणून दे, असं तिला मी करत होते. पण तिचा ना पोटाचा त्रास खूपच वाढला होता. तिला जर पण येऊन ती रडायची, ती सारखी म्हणून माझं पोट खूप दुखतं. आणि तिचं पोट नेमकं असं पाय पण हलवता येत म्हणजे तिला एवढं तिचं पोट. मग मी समृद्धीला दवाखान्यात नेलं होतं त्या दिवशी, कारण तिला तो पोटाचा त्रास सहनच होत नव्हता. मग मी म्हणलं नको असं नाही का, आता तिच्या थोडं म्हणजे 2-3 दिवस असं सलगच दुखलं, तिला त्रास सहनच होईना. म्हणजे नको बाबा आपण हे करतो परत दुसरंच काही नाही का, अशी मला भीती वाटते ना. म्हणून दवाखान्यात नेलं तर चेक वगैरे केलं डॉक्टरने तिला, तर तिला ही किडनी स्टोन सांगितलं, म्हणजे मुतखडा सांगितलं तिला. तर ते पण, आणि असं काही नाही की माणसं म्हणतात की लहान वगैरे होती माती वगैरे खाल्ली तरच खडे तयार, तसं काही नाही. कॅल्शियमचे पण खडे तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेवढं मिठाचं प्रमाण कमी असेल ना तेवढं कमी करा, कारण मिठाचे हे पण खडे तयार होतात. मीठ पण चांगलं नाही, ज्याला BP आहे त्याला पण मीठ चांगलं नाही आहे. शक्यतो एखादं मीठ कमी असेल तरी तुम्ही खा, पण मीठ जास्त घेऊ नका, कारण मिठाचं प्रमाण हे जास्त शरीरात चांगलं नाही.
तर एवढं आणि खरंच मोठा त्रास खरंच होतो बरं का. आता कोणी सांगतं की लिंबू वगैरे खा, तर ते मला वैयक्तिक स्वतःला आहे म्हणून मी सांगते, दुसऱ्याचं नाही. पण खरंच त्या गोष्टीचा लई त्रास होतो. ज्याला आहे त्याला पण माहिती असेल. पोट दुखायला तर दम निघत नाही, असं एरवीचं पोट दुखणं नॉर्मलचं. आणि ज्यावेळेस आपल्याला हा त्रास होतो ना, त्यावेळेस पोट दुखणं अगदी म्हणजे माणसाचा लोळायचा टाईम येतो, इतकं पोट दुखतं. पुन्हा म्हणजे काही जणांना असं मळमळ होतं, उलट्या पण होतात बरं का. आणि इतकं पोट दुखतं, पोट फुगल्यासारखं पण होतं. काही अशी आग होती पोटात, म्हणजे त्रास होतो, नाही असं नाही. आणि उन्हाळ्यात हा त्रास होतो, सगळ्याच गोष्टीचा त्रास होतो. पण हा मुतखड्याचा खरंच लय डेंजर आहे. आणि ऑपरेशन जरी केलं ना तरी पण नंतर कसं होतं, ऑपरेशन केलं तरी पण तेवढं पुरतं बरं वाटतं, आणि नंतर पण केमिकलचे खडे तयार होतात. त्याच्यासाठी मिठाचं प्रमाण कमी करा. मिठाचं प्रमाण जर कमी असेल ना तर काही होत. काहींना तर एवढं मीठ लागतं ना बापरे, की वरून भाजीत मीठ प्रमाणात असेल तरी वरून घेतात. मला पण तीच सवय होती. मी पण बऱ्याचशा म्हणजे भरपूर प्रमाणात खारं खात होते. मीठच जास्त लागायचं मला. घरचे बोलून बोलून माझं मीठ कमी झालं. नाही तर माझ्या पण भाजीत तर मीठ कमी पडणं शक्यच नाही. बरोबर असं व्यवस्थितच होतं. पण होता होईल एवढं कमी. आणि उन्हाच्या प्रमाणामुळे तिखट तर आमच्या भाजीत काही एवढं तिखट नसतं. पण नॉर्मलचं जास्त तिखट नाही आणि जास्त फिकी पण नाही, मिडियम भाजी असते. कारण मुलं पण खातात त्याच्यासाठी. भाजी मी तरी थोडी मिडियमच करते तिखट. पण खरंच मिठाचं प्रमाण खरंच जे कोणी खात असेल ना तर बीपीसाठी पण मीठ चांगलं नाही बरं का, खरंच चांगलं नाही. कारण आपलं शरीर जेवढं चांगलं दिसतं ना तर सांगू शकत नाही आजार कधी आणि कुठल्या दिवशी. आपण जेवढं आता आपलं शरीर खूप चांगलं दिसते, आपण असं बी म्हणू शकत नाही की मला कधीच काही होणार नाही, असं कधीच होऊ शकत नाही. कारण जेवढा सुंदर ध्येय दिसतो ना, आजार प्रत्येकालाच असतो, नाही असं नाही. पण ज्याचा उद्भव होतो त्याचाच उद्भव होतो. म्हणून आहे तोपर्यंत सगळ्यात लाख मोलाची प्रॉपर्टी म्हणजे आपल्या शरीराचे सगळे पार्ट व्यवस्थित राखून व्यवस्थित आहे. पैशाला काही अर्थ नाही. किती जरी असला, कसं असतं, दुःख असेल ना तर मेहलातला विरडतो, आणि सुख असेल ना तर झोपडीतला पण हसत राहतो. त्याच्यासाठी अगोदरच काळजी घेणं म्हणजे काय, आता उन्हाळा आहे, पाणी सतत पिणं, बाहेर जाण्याचं प्रमाण कमी करणे. असं आपण म्हणतो, म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की आपण काय करतो माहिती आहे का, बऱ्याच वेळेस आपण दुःखी नाराज का होतो, मन का समाधान होत नाही एका गोष्टीसाठी. कारण आपण कधी पण आपल्या वरचं बांधून बघतो, पुढचं एखाद्याचं असं, बापरे ह्याचं किती हायफाय आहे, ह्याचं किती चांगलं असेल, ह्याला किती सुख असेल. तर तसं नाही, हे आपला गैरसमज आहे. आणि शिवाय हे सगळ्याच्याच बाबतीत होतं. आणि कसं असतं, आपण जर आपल्यापेक्षा खालचं लेवलचं बघितलं ना, खाली, तर आपल्याला त्रास होत नाही. कारण आपण जो घरात राहतो ना, तर आपण झोपडीवाल्याकडे जर बघितलं ना तर त्रास होत नाही. कारण मनात एक विचार येतो, अरे देवानं आपल्याला इतकं सुंदर दिलं नाही, इतकं छान, तरी पण आपण कमतरता काढतो. आणि ह्यांना तर काहीच नाही. किती का असे लोक आहेत, हातावर कष्ट करून खातात, रोडच्या कडाला झोपडी बांधून राहतात, तरी समाधानी असतात. मग आपल्याला एवढं मोठं परमेश्वरानं दिले, तरी पण आपण कधीच समाधानी नाही. आणि मनुष्य हा मरेपर्यंत समाधानी नाही, खरंच नाही. कारण माणसाला हवं इतकी की ही घ्यायचं, ती घ्यायचं, हे ठेवायचं, ते ठेवायचं, मुलांसाठी, भविष्यासाठी माणूस करतो. आणि तेच मुलं मग पुढे चालून म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी काही केलं. त्याच्यासाठी सुरुवातीलाच सावध आहे मुलांना. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगण्याचा मुद्दा एकच आहे माझा, की वाईट गोष्टी म्हणून नाही. आयुष्यात पैसा किंवा प्रॉपर्टी नाही कमवून ठेवता आली तरी चालेल, पण मुलांना संस्कार असे द्या की कमीत कमी आईच्या डोळ्यातलं पाणी आणि बापाच्या कष्टाची जाणीव तरी त्याला कळाली पाहिजे, की आपल्यासाठी लहान होती त्यावेळेस त्यांनी काय केले. कारण तुम्ही स्वतःच्या जीवाला बघत नाही. बाहेर कुठं गेलं तर साधा 20 रुपयाचा वडापावसुद्धा खात नाही का, तर नको हेच 20 रुपये राहिले तर माझ्या मुलांना काय नाही. म्हणून तुम्ही रुपयाचा हिशोब ठेवून मुलांसाठी ते ठेवता, जे तुमच्या कष्टाची कमाई असेल ते ठेवता तुम्ही सारखं. आणि शेवटी नंतर पुढे चालून तेच मुलं तुमच्या कष्टाची जाणीव जर नसतील धरत नाही तर तुमच्या काहीही किंमत नाही. तुम्ही स्वतःचा जीव मारून त्या मुलांसाठी ठेवलेलं. म्हणून काही नाही कमवलं तरी चालेल, पण मुलं असे बनवा ते प्रत्येक गोष्टीची त्यांना जाणीव, आणि प्रत्येक गोष्टीची म्हातारपणी ती तुमची ताकद बनवून राहिली पाहिजे. सगळ्या गोष्टीला पैसा हे महत्त्वाचा. माणूस
माणसं म्हणतात पैसा असेल तर सगळ्या गोष्टी, पण तसं नाही. माणसापाशी जर माणुसकीच नसेल तर त्या पैशाला काही अर्थ नाही. एखादा जर माणूस किंवा आपण एखाद्या वेळेस तर रोडवर चक्कर येऊन पडलो तर आपल्याला माणूसच उठवले. बँकेतला पैसा नाही आहे ना तुमच्यापाशी की तू उठ, हे तू जाय, तू सासवलेलं आहे तू उठ, तसं नाही. त्याला पण माणूसच येणार आहे, मगच तुम्हाला घेऊन जाणार. त्याच्यामुळं माणुसकी ही प्रत्येक माणसाला मदतीच्या वेळेस एखाद्याला जर खूप गरज आहे बाबा, एखादा जर पडलाय तर काही माणसं काय करतात फ्री शिटिंग काढतात पण त्याला उचलत नाही. तसं नका करू. प्रत्येकाला मदत करा. टाईम प्रत्येकावर येतो, वेळ ही कधीच कोणाचीच थांबत नाही. ज्यावेळेस वेळ येते ना सगळं थांबू शकतो, वेळ थांबू शकत नाही. आपण जर एखाद्याची मदत केली ना तर परमेश्वर स्वतः आपल्या मदतीला येतो. काय देवच आपल्यापाशी यावं नाही, कुणाच्या माणसाच्याच रूपात का होईना पण देव येतो आपली मदत करण्यासाठी. म्हणून आणि शक्यतो माणसाचं कसं आहे माहिती आहे का, आपण म्हणतो नाही हे नाही ते नाही आहे तोपर्यंत किती माणूस ह्याच्यात राहतो त्या आबोला. तसं कधीच करू नका. खरंच माणसाचं जन्म म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आता आहे तर माणसाचे संध्याकाळी झोपलं तर सकाळी डोळे उघडेपर्यंत गेल्याचे नाही, ते उघडते का काही बंद राहते त्याच्यासाठी. जरी माझ्या कुठल्या व्हिडिओमधून एखाद्याला वाईट वाटलं असेल किंवा काही चुकीचं वाटलं असेल तर माफी असावी. पण खरंच आजकाल काळाची खूप गरज आहे मुलांच्या भविष्यासाठी. तर काही नाही कमवलं तरी चालेल, मुलं अशी घडवा की खरंच माणसांनी पण म्हणलं पाहिजे की अरे परिस्थितीनं गरीब राहिला पण मनाने अजून श्रीमंत. परिस्थिती बदलायची आपल्या हातात आहे, पण मन जर चलबिचल झालं ना तर हे मन चलबिचल जर झालं ना तर त्याच्यात तुम्ही कितीही नंतर कितीही प्रयत्न करा दिलदार होण्यासारखं नाही. कारण कधीही माणसाने मन चांगलं ठेवायला पाहिजे, हात मोकळा करायला पाहिजे. तुमच्या दारात जर एखादा व्यक्ती येतोय, जर तुम्हाला दान मागतोय तर त्याला रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका. नाही तुमच्यापाशी 10 रुपये ते 5 रुपये तरी द्या, नाहीच तुमच्यापाशी काही तर तुमच्या घरात असं नाही की आता कोणाच्याच घरात नाही. कायम आहे बिस्किटचे पुढे घे. आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाही. आता करून खाणाऱ्याच्या घरीसुद्धा भरपूर आहे. आता असं नाही पहिलं होतं सणालाच पोळी सणाला चपाती, आता तसं काही राहिलेलं नाही. आता एरीवारी जेव्हा वाटेल त्यावेळेस करून खाणे असं नाही. तुम्ही तुमच्या दारात आला तर ह्या आपल्या हाताने जेवढं होईल तेवढं 5 बोटांना दान करा, ते वाया कधीच जात नाही. कारण तुम्ही खूप नशीबवान राहतो. आपण जे व्यक्ती दान करतो तो खूप नशीबवान होतो, कारण देवाने आपल्याला देण्याच्या यादीत ठेवले, मागायच्या यादीत नाही. म्हणून एखाद्याला जर तुम्ही दान कराल तर त्याच्या दुप्पट तुम्हाला भेटतं. हा अनुभव घेऊन बघा. आणि एखादं तुमच्या दारात आला, तुम्हाला नाही काय देणं होत पण त्या माणसाला बेइज्जत करून दारात कधीच मारून हकलू नका. कारण कुठल्या रूपात कधी देव येईल सांगता येत नाही. कारण साक्षांत तुमच्यापाशी देव माणूस म्हणतं की नाही हे देवाचं रूप आहे ते आपल्यापाशी. कारण आपले कर्म एवढे बी चांगले नाही की देव आपल्यापाशी येऊन आपल्याला भेट देईल. देव देतो नाही असं नाही, पण ते कधी कुठल्या रूपात येऊन सांगता येत नाही. म्हणून दारात जर आले जसे की फकीर येतात, जसे की दुसरे मागायला येतात, तर त्यांना नाही का ते एखादा बिस्किटचा पुडा द्या, नसेलच काय तर भाजी चपाती घरी असते तर ते द्या. 5 रुपये तरी तुमच्या हाताने दान धर्म करा. कारण दान धर्म कधी वाया जात नाही. कारण ते दान धर्म केल्याचं इतकं पुण्य आहे ना ते माणसाला सांगू शकत नाही. आणि मग काय उपयोग आहे. आपण म्हणतो ह्या मंदिरात दान करा, त्याला दान करा, पण तुमच्या दारातच एखादा मागायला येतो तुम्ही त्याला दान करत नसेल तर बाकीच्यांना काय उपयोग आहे. ते म्हण आहे म्हणजे आमच्या ह्याच्यात असं सांगितले की आईवडिलांना म्हणजे कधीही जपायचं नाही काय नाही. म्हणून पण ते नाही सण ते म्हणजे एक भजन आहे, त्या भजनामध्ये पण असं सांगितले कि मैंने दान किया धर्म किया, दान करते हुए खयाल आ गया, कभी भूखों को भोजन खिलाया नहीं, सिर्फ दान करने से क्या फायदा. असं म्हणून कधीही केलं एखादा गरीब आला तरी त्याचा आधार करा. गरीबाला तुम्हाला नाही काही तुमच्याच्यानं देणं झालं तर 1 कप चहा तरी त्याला पाजा. कारण खरंच 1 कप चहाला 4 माणसात बसवतो, 4 माणसात उठवतो. म्हणून असं नाही की खूपच एखादा बऱ्याचशा माणसाला असतं बरं का. म्हणजे माझं तर कसं कुणी कमी द्या, माझं दुकान असलं ना माझ्यामुळे कितीही घाई असू द्या, एखादं कस्टमर आलं खूप लांबून माझ्यासाठी आले, किती वेळ काढून आले की आपल्यासाठी, तर मी किती घाई असले तरी 1 कप चहा पेल्याशिवाय घरी जाऊ नये. कारण माझ्या सासूने ज्यावेळेस मी पाहायला आले होते त्यावेळेस एक गोष्ट माझ्याकडे कबूल करून घेतली होती. त्या म्हणल्या होत्या की मी तर खूप मोठ्या घरची होती,
ज्यावेळेस मी इथं आले त्यावेळेस काहीच नव्हतं, माझ्या सासऱ्यांची परिस्थिती एवढी नव्हती. पण हे नंतर सगळं जे आहेत ना, हे तिघं भाऊ म्हणजे मला 2 दीर पण आहेत, माझे मिस्टर तिघंजण आहेत, कष्ट केले आणि आज इथपर्यंत जे दिसते ते इथपर्यंत तिघा भावांनी मिळून केलं. मग माझ्या सासूबाई त्यावेळेस मला एकच गोष्ट म्हणल्या होत्या, हे बघ किती देखणं माणूस असते किंवा किती रूपवान सुंदर असते खरं त्याला अर्थ नाही, त्याच्यात माणुसकीच नसेल, अहंकारच भरलेला असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. तुला जर माझ्या घरची सून व्हायचं असेल तर माझ्या दारात भिकारी जरी आला, किती जरी गरीब असेल तरी तुला झोपलेली असेल तरी उठले कुपरच्या तांब्यावर पाणी त्याला द्यावाच लागेल. आणि ही गोष्ट जर तुझ्याच्याने होत असेल तरच ते होईल, माझा होकार आहे त्या गोष्टीला. आणि जर तुझ्यात नसेल ना तर मला नको येईल. मी डायरेक्ट गोष्ट तुला सांगते, मी तुझ्याच्याने ह्या 2च गोष्टी होत असेल, माझ्या दारात कुणीही आलं तर तुला त्याच्या पाया पडावं लागेल, तांब्यावर पाणी द्यावं लागेल आणि कुब्बर चहा द्यावा लागेल. ह्या 3 गोष्टी जर तुला मंजूर असेल तर हो म्हणे माझ्या घरची सून 100%. मग असं मी 2 मिनटं पण थांबले नाही बरं का, असं की विचारच नाही केलं, हो चालेल ना, काय अडचण नाही. कारण माझ्या आईची पण पहिल्यापासून शिकवण तीच होती, माझ्या आईचं पण मी बघितलं. माझ्या पण वडिलाचं घर एकदम रोडवर असल्यामुळे कुणी आलं तर 1 नंबरला घर आलं तर माझी आई त्यांना कधीच रिकाम्या हाताने पाठवत नव्हती. चहाच्या टायमिंग आले तर चहा किंवा कधी जेवायच्या टायमिंग आली तरी माझ्या आईने त्यांना 2 चपाती काय जे असेल ना ते घरात त्यांना देत होती. ते पण पाहिलेलं म्हणून हा म्हणलं. आणि घरातलं सगळं वातावरण पण मला एवढं आवडलं होतं ना की माझ्या जाऊबाई वगैरे पण असं बहिणीसारखं सगळ्या गोष्टी समजून घेत होत्या. मग मी हा म्हणले, माझ्या सासूबाईला विचार नाही केला. पण मला कसं वाटलं खूपच कडक होईल का, सुरुवातीलाच अशा बोलल्यात असं मला वाटलं होतं. पण नाही, मी खरंच त्यांच्या मनातून आभार मानते मम्मी की तुम्ही मला ही गोष्ट शिकवली म्हणून मी आज इथपर्यंत आले. आणि खरंच पैसा नाही आहे महत्त्वाचा, माणसाला महत्त्वाचं हे की मी माझा आज व्यवसाय आहे ना स्वतःचा, ब्लाऊज वगैरे शिवते. तर माणसं म्हणत नोकरी केली तर पैसा भेटतो, पण स्वतःचा व्यवसाय जर असेल ना तर त्याच्यात ओळख भेटते. आणि ही ओळख मला इतकी महत्त्वाची झालेली, इतकी की आज मला माझ्या नावाने नाही तर माझे व्यवसाय नावाने ओळखते. आणि व्हिडिओ खूप लॉंग होत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.